माणगाव बाजार प्रीमियम लीग 2026 पर्व 7वे आणि 7व्या पर्वाचा महाअंतिम विजेता संघ कोणता असणार अगदी थोड्याच वेळात आपल्याला समजेल. पार्थ स्कॉचर्स विपक्ष विहान फायटर्स या दोन संघाच्या दरम्यान निश्चितपणे हा मेगा फायनलचा सामना. दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मैदानामध्ये प्रथमतः राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर नाणेफेक केली जाईल आणि त्यानंतर दोन्ही संघांमध्ये हस्तलोंदन केलं जाईल याची नोंद घ्या. बाजार स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग. धन्यवाद. या ठिकाणी जे रसिक प्रेक्षक खेळाडू आहेत सर्वांना मी विनंती करतोय की राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी आपण आहात त्या जागी कृपया उभं राहायचं आहे. आपल्या डोक्यावरील कॅप सर्वांनी काढायचे आहेत. परेड सावधान. स्वतंत्र भारताची आन बान शान. प्लीज रेडी फॉर नॅशनल अँथम. शांती शांती हे. धन्यवाद. या स्पर्धेची नाणेफेक केली जाते. जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य रुपेशजी कानडे साहेब यांच्या शुभ हस्ते या मेगा फायनलच्या सामन्याची नाणेफेक केली जाते.
सुद्धा आपण ऐकतोय. मित्रमंडळ माणगाव बाजार आयोजित मानाची अभिमानाची स्वाभिमानाची समजली जाणारी ही स्पर्धा 7व्या पर्वाचा महाअंतिम विजेता संघ कोण? विहान फायटर्स की पार्स सामना नाणेफेकीचा कौल गेलाय विहान फायटर्स या संघाच्या बाजूने. काय घडणार काय बिघडणार कोणाची गणित या मैदानामध्ये निश्चितपणे मेगा फायनल मध्ये जुळणार आणि कोणाच्या माती पुन्हा एकदा हार येणार हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मिस्टर कृष्णा देवजी सर. सन्मान रामभाऊ धुरी यांचं आगमन होतं परिसरामध्ये. त्यांना विनंती करतो रामभाऊ धुरी आपण आमच्या व्यासपीठावर बसायचं आहे. हॅलो हॅलो.
थँक्यू डीजे. जोपर्यंत मॅच सामना सुरू होतोय मान्यवरांचं स्वागत करत आहे. प्रथमचं स्वागत होत आहे सन्माननीय रुपेशी कादळे यांचं. जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य रुपेशी कादळे साहेब, आपलंही स्वागत केलं तर आमच्या मंडळातर्फे आमचे सन्माननीय आबा भोरतेचे शुभ हस्ते. रुपेशी कांदळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आमचे सर्व रुपेशी कांदळे साहेब उपस्थित त्याचं हार्दिक स्वागत केलं जातं. त्या स्पर्धेचं पहिलं प्राइज त्यांच्या शुभ हस्ते दिलं जातं. त्या रुपेशी कांदळ्यांचं स्वागत केलं जातं. तसंच सामान्य कौशल जोशी यांचं स्वागत केलं जातं आमच्या मंडळातर्फे. सामान्य कौशल जोशी, सामान्य पंकज कोरगावकरच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जातं कौशल जोशी यांचं. स्पर्धेमध्ये तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले आणि तिसरी ट्रॉफी सुद्धा ते सामान्य कौशल जोशी आपलं स्वागत केलं त्या मंडळातर्फे. सन्मान्य रामभाऊ जे आत्ताच उपस्थित आहेत त्यांच्यासोबत स्वागत केलं आमच्या मंडळातर्फे. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सिद्धेश कुडतरकर, थँक्यू डीजे, याचं स्वागत केलं त्या शब्द सुमानाने. थैंक यू. मानगांव बाजार प्रीमियर लीग 2026 का बड़ा 7वां साल फाइनल का मुकाबला. क्रिस्तो फर्नांडिस यांचं स्वागत केलं जातं. क्रिस्तो डॉन्टस यांचं स्वागत केलं जातं आमच्या मंडळातर्फे. क्रिस्टोफर डॉन्टस यांचं स्वागत केलं जातं आमच्या मंडळातर्फे. अंपायर ओके, हम रेडी आपके साथ है. ओके रेडी डीजे, थैंक यू. गेट इसको. तो ओपनिंग जोड़ी पर मानगांव का दाजी हर छक्के के लिए हर विकेट के लिए 100 रुपए, कैच लेने वालों को भी आज सामान्य प्रश्न आडेकडनं प्रत्येक षटकार 100 रुपए. इस पर ऑनसेट पर हल्के से वो सिंगल निकला. वनपाल गोरे यांचं स्वागत शब्द साहेब स्वागत केलं ते. वनपाल गोरे चापेलीतने बिलॉंग करतायत. गोसावी साहेबांचे आमचे जवळचे मित्र आहेत त्यामुळे स्वागत केलं पाहिजे साहेब. आपलं आमचे वरिष्ठ आहेत त्यामुळे आणखीच जोरात स्वागत केलं पाहिजे. एक रन वहां पर निकला, कॉल बिल्कुल अच्छा था. गेंदबाजी में शुरुआत कौन करेगा इस समय पर? सागर के हाथ में मोर्चा. अब स्ट्राइक एंड पर पहुंचेगा जो कि भूषण इस वक्त मैच में वो आते ऑन साइड पर खेला. स्कोरले यहाँ पर ठीक बगल से निकले. स्कोरले खिलाड़ी पीछे रखा है, वो फुटबॉल के स्टाइल में उस गेंद को ढकेल लिया, लेकिन तब तक दूसरे के लिए कॉल किया. दूसरा विरम पूरा. नेहरू पेंडेकर साहेबांचं स्वागत केलं जातं आमच्या मंडळातर्फे. आमचे मंडळाचे कार्यकर्ते प्रथमेश खोचरे यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जातं. तो चलिए, माहौल बिल्कुल बचा हुआ है. गोसावी सर ने इशारा कर दिया, वो साफिल से बिलोंग करते हैं. उनके वरिष्ठ अधिकारी भी यहाँ पर पहुंच चुके हैं. 100 रुपए का इनाम कैच, बिल्कुल विकेट लेने वालों को और छक्का मारने वाले को और बॉलर को भी 6 रुपए, 100 रुपए मतलब कैच लेने वाले को भी. और ओ इस बार हवा में गिरे. शॉर्ट कवर का खिलाड़ी बिल्कुल थोड़ा सा बीट हो गया. कॉल अच्छा, विकेट के बीच में दौड़ अच्छी है, लेकिन अपने आप को वापस कर लिया. बैकअप नहीं यहाँ पर है, मतलब यहां पर अब 2 रन मिलने वाले. टीम का स्कोर पहुंचा 5 रन पर. कैच लेने वालों को 100 रुपए, विकेट बिल्कुल गेंदबाज को भी 100 रुपए मिलेंगे. हर वो मौका रहेगा आपके पास इस मुकाबले में. उनके मालक ने शुरू में पहले ही बताया 7 साल के बाद ये पहली बार मौका है कि 5 स्कॉचेस टीम जो कि फाइनल के दौर में पहुंच चुके हैं और उम्मीद है ये जीतेगी. ओ वोल्टॉस के कवर पर खेला, कैरेबियन स्टाइल में रोकने का प्रयास किया, लेकिन तब तक मिलेंगे. दूसरे के लिए कॉल भी किया और 2 रन. देखिए दाजी जो है ना नॉस्टैक के ऋषि, वो ज्यादा दौड़ते नहीं है. अगर वैभव सर वो ज्यादा दौड़कर थक गए ना तो बैटिंग करने के लिए मुश्किल होगा उनके लिए.
तो उनसे अच्छा है कि आप इक्का दुक्का मारे, 4 शॉट उनको मारने दीजिए, बाद में थकावट महसूस तो कोई फर्क नहीं पड़ता उस बात का। वापस खेल चलेगा, अच्छी बॉलिंग अभी तक, देखिए क्या कमाल की बॉलिंग, भूषण साइड पर रहेगा इस मैच में। ओह बीट, क्या डॉट गेंद निकली है, एक वापसी इस गेंदबाज की, डॉट गेंद के साथ शुरुआत, टीम का स्कोर पहुंचा 7 रन पर। कैच के लिए भी 100 रुपए सामान्य गोसावी की तरफ से, जो चापेरे से बिलोंग करते हैं, फॉरेस्ट ऑफिसर है ये, और आज सब कुछ देख रहे हैं इस माहौल पर, क्या कमाल का ये मुकाबला इस समय पर। ओ मिक्स है ये, कैच लो 100 रुपए, कैच बिल्कुल लेंगे तो भी 100, विकेट के लिए भी ओ ओ ओ, कैच ड्रॉप। संदेश कदम ने कैच को छोड़ा, मुझे कुछ पता नहीं चला, वो कैच ले लिया था हाथ में, कैसे छूट गए, कैसे अब कुछ स्टाइल लगी छोड़ने की, लेकिन ये अलग था, नाराज रहेंगे। 100 रुपए गेंदबाज के भी खाते में थे, वो भी चले गए, और 100 रुपए उनके खाते में वो भी चले गए, और फिर से नाराज हुए, पहला विकेट था भूषण का, जो भूषण खत से खतरनाक खेलना, उसका विकेट था। टीम का स्कोर एक ओवर के बाद 8 रन पर पहुंचा, कोई नुकसान नहीं। फाइनल मैच में हर छक्के के लिए सम्मान्य प्रशांत आड़ेकर सर, उनके साथ 100 रुपए का इनाम मिलेगा हर छक्के के लिए, एवरेज सिक्सर आपको 100 रुपए मिलने वाले हैं। अब गोसावी सर किसको भी पैसे लगाइए, पैसे तो हर छक्के के लिए लगेंगे वहां पर, सामने टीम के लिए अच्छा मौका मिलेगा, लेकिन गेंदबाज में तब्दीली, अब वापस मैदान पर नया गेंदबाज, ऑफ स्टंप पर गेंद ललचाती निकली, विकेट के बगैर 10 रन में कोई रन नहीं, डॉट गेंद निकली, 7 गेंदे और 8 रन इस खेल में चलता हुआ मुकाबला। फाइनल का मुकाबला बहुत बड़ा कड़क मैच है ये। ऑफ स्टंप के बाद शफल किया, ऑन साइड पर खेलने की मंशा साफ रखी है, डॉट गेंद, ठीक है, लगातार 2 गेंदें डॉट निकली है, कमाल की बॉलिंग इस गेंदबाज की, नाम है विजय। 2 मैच में मैन ऑफ द मैच का दावेदार ये बन चुका है, एक मैच में 47 की बैटिंग की, तोड़फोड़ बैटिंग विजय ने की, और अन्य मैचेस में क्वालिफायर राउंड में तो कमाल की बैटिंग की, वो भी मैन ऑफ द मैच है, काफी बढ़िया बैटिंग, दूर दूर छक्के लगाए, 4 छक्के अपने बल्ले से विजय ने लगाए क्वालिफायर मैच में। आज क्या माहौल बनेगा, ओ लाइन को दूर रखा, ऑफ के बाहर, वाइड बॉल, 9 पर पहुंचा टीम का स्कोर। हर कैच लेने वाले को 100 रुपए, विकेट गेंदबाज जिसके खाते में जाएगी ना उसको भी 100 रुपए, रनआउट जो करेगा उसको भी 100 ही रुपए मिलेंगे, किसी को भी कुछ कम नहीं मिलेगा। आज भरपूर मजा है इस खेल में। लो फुल टॉस, ऑन साइड पर हवा में गेंद, खिलाड़ी नीचे, और ये कैच छोड़ दिया। ओ ये कॉल अच्छा है, दूसरे के लिए कॉल किया, 11 पर पहुंचा, लारा जैसा कैच छूटा, ड्रॉप कैच, 2 कैच ड्रॉप। इस तरह मुझे लग रहा है 100 से कामत नहीं बनेगा, कैच छोड़ रहे ये। इससे पहले मैच में आपके 200 लगे थे, कैच लेने के लिए 200 रुपए, पैसे बढ़ चुके, ऐसे पैसे बढ़ेंगे ना, कैच आसान से होंगे। पहले मैच में देखिए 2-4 कैच छोड़े, पैसे बढ़ गए, वापस कैच सभी ले गए, कैच लेने वाले को 200 रुपए। लाइन दूर रखी है, वाइड बॉल, और एक रन निकला, 12 रन पर पहुंचा टीम का स्कोर। खेल चलता हुआ दूसरे ओवर का कमाल का मुकाबला, क्वालिफाई फर्स्ट नहीं, अब ये क्वालिफाई नहीं, आई फाइनल मुकाबला, जो जीतेगा वो सिकंदर इस खेल का। और इस बार इनसाइड आउट, 200 रुपए कैच के लिए। ओ क्या कर दिया, ये भी छोड़ रहे, ओहो खराब फील्डिंग है ये। तीसरे के लिए कॉल किया, तीसरा भी रन पूरा हो जाएगा, 3 रन पूरे हो जाएंगे, 15 रन पर पहुंचा टीम का स्कोर। पंचायत सदस्य योगेश साहब आगमन होते, वापस खेल चलेगा, क्या बैटिंग इस खिलाड़ी की, टाइमिंग है, और ऋषि नहीं, वाइट तो है, ये भी रन मिलेंगे वाइट, ठीक है, प्रेशर बन चुका है। शुरू का जो माहौल था ना, वो माहौल में 2-3 कैच छोड़े गए, 3 कैच मतलब बहुत नुकसान हो गए इस खेल का। 16 पर पहुंचा टीम का स्कोर। ओ हेलीकॉप्टर मारने की चेष्टा, यहां पर क्या होगा, 22 के रूप में रन मिलता हुआ, एक और मिलेगा, 17 पर पहुंचा इस वक्त टीम का स्कोर। योगेश धुरी साहेबांचं आगमन होतं परिसरामध्ये। योगेश साहेब तुम्हाला विनंती करतोय, आपण आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे। पंचायत सदस्य सन्मान्य योगेश धुरी
आपलं स्वागत मंडळातर्फे. तो चलिए आखिरी के नहीं सर की 17 ओ लो फुल टॉस ऑन साइड पर ताकत लगाई मिड विकेट पर पीछे किया रखा है कि फील्डिंग कमाल की रनआउट के 100 रुपए का इनाम मिल सकता है. नहीं वहां से अच्छा बैकअप क्या पीछे हट गया वहां से एक ही रन बनेगा 9 रन प्रति ओवर टीम का स्कोर पहुंचा 18 पर कोई नुकसान नहीं इस खेल में. टॉस जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय लिया इस मुकाबले में. इस समय पर जो कि वियान फाइटर टीम ने इस मुकाबले में बहुत सारा मजा रहेगा इस खेल में. 5 स्कॉचेस टीम को अभी तक रोकने पड़ेंगे अंतिम घड़ी में 24 गेंदों में कम से कम रन इस मुकाबले में. कैच लेने वालों को 200 रुपए का इनाम मिलेगा. देखिए पानी जो कि दिया जा रहा है ज्यादा समय व्यतीत ना करेगी. शाम ढल रही है 5:30 बजने के बाद सामने वालों के लिए बैटिंग करना वो मुश्किल हो सकता है और हर एक को भी हमें देखना पड़ता है. मतलब जो मुकाबला है ना वो फाइनल के दौर पर संदीप खुद कप्तान गेंदबाजी के मोर्चे पर पूरे प्रतियोगिता में इस खिलाड़ी की छाप रही है बल्ले से और गेंदबाजी से. ग्राउंड फील्ड में तो कमाल कर दिया. अब सामने कौन है दाजी नाइक जिस नाम से लोग इनको जानते हैं. और इस बार हवा में खेला कवर पॉइंट पर पीछे खिलाड़ी एक रन से मिल जाएगा. ओ हड़बड़ गड़बड़ वहां पर 2 रन बनते हुए. मुझे लगा खाना बहुत खाया आपके खिलाड़ी ने. सुस्तीलापन दिखाई दे रहा है इस खेल में. जो रन नहीं है वहां पर रन दिए जा रहे कैचे छोड़ रहे. उसके बाद एक कप जो चाय पी ना वो अभी तक चिपचिपन है. मतलब गेंद फिसल रही है वहां से हाथ से. लाइन बॉल दूर रखी है वाइड बॉल और एक रन मिलता हुआ. टीम का स्कोर जाके पहुंचा 21. कोई विकेट नहीं है. वापस ऋषि स्ट्राइक एंड पर मानगांव का राजी नहीं है ये. ओ हेलीकॉप्टर खुद के निकाला मिड विकेट खिलाड़ी पीछे रखा है. एक रन आराम से पहुंचे लारा जहां तक पहुंच जाएंगे. एक रन और मिलता हुआ और टीम का स्कोर पहुंचा 22 रन पर कोई नुकसान नहीं है. अभी तक कमाल की बॉलिंग जो बॉलिंग इस समय पर रहती है. मानगांव बाजार पे प्रीमियम लीग का थरार 7वां साल और क्या कमाल का मुकाबला है. 7 साल का इंतजार समाप्त हो गया और ये इंतजार के पल वो घड़ियां अब बता रही है ये मुकाबला बहुत कड़ा है. बॉलर के लिए अब 200 रुपए का इनाम है विकेट के लिए. और इस बार लॉन्ग ऑफ सी मारने का पार 6 रन के लिए. चौथा कैच ड्रॉप इस वक्त. अट्ठाईस पर पहुंचा है टीम का स्कोर. कैच के लिए 200 रुपए. और इस बार पैड पर लगे इनपैक्ट सबसे अहम था वो स्टंप जब बाहर डॉट नहीं वहां पर सिंगल निकलेगा लेग 22 के रूप में मतलब 29 टीम का स्कोर. कैच लेने वालों को 200 और साथ साथ विकेट गेंदबाज को 200. गेंदबाज को 100 रुपए कम कर दिए गए कि गेंदबाज ने कुछ गलती नहीं की उसको भुगतना पड़ रहा है. 100 रन उसका नुकसान हो जाएगा 100 रुपए का. तो वापस खेल चलेगा दाजी. ओबिट क्या पर डॉट गेंद निकले. ठीक है अभी तक कोई बड़ा शॉट दाजी के बल्ले से नहीं निकला है. जो अमूमन पहले 2-3 गेंदों में छक्का मारने काबिल लगता है वो खिलाड़ी को अब तक शांत रखा है. छक्का एक ही गया है ज्यादा गेंदें डॉट निकली है लेकिन अतिरिक्त रन भी कुछ बने इस पर. ओ मिस्टर है ये शॉट्स कर ले हम पर के बगल में. ओ नहीं वहां पर भी कैच रहा भाई. ये कैचेस लेने पड़ेगा शायद एक ही रन वहां पर बन चुका है. कमाल की फील्डिंग. दूसरा और अब जाके समाप्त हो चुका है तीसरा और 3 ओवर के बाद टीम का स्कोर 10 रन प्रति ओवर 30 रन पर पहुंचा टीम का स्कोर. कुछ तकल्लुफ हो रही प्लेयर को. और एक खिलाड़ी जाइए अंदर जल्दी पहुंचे. पानी लेकर और एक खिलाड़ी जाइए.
वैभव नाईक यांच्याकडनं मंडळाची तब्बल 10,000 रुपये देणगी येत आहेत. थँक्यू सर. तो चलिए वापस हम लेके चलते खेल में. गोसावी सर अपने पैसे आज भरपूर लाए लेकिन आज समय पर कैसे छोड़ रहे हैं ये. पार्थ आड़ेकर से बॉलर जो कि गेंदबाज करेगा उसको विकेट के लिए 200 रुपए का इनाम मिलेगा. 100 रुपए अलग मिलेंगे, मतलब टोटल 200 मिलेंगे विकेट के लिए. पार्थ ने लगाए 100 रुपए है. क्या कमाल का मैच है ये इस समय पर. ओ फिर से बच गए. ये बार बार बचने का काम कर रहे हैं. इतनी अच्छी गेंद स्टंप के बिल्कुल करीब से जाकर उछाल ले गई और एक 22 के रूप में रन मिलता हुआ और टीम का स्कोर पहुंचा 31 रन पर. पार्थ आडेलकर ने कह दिया इस वक्त अगर जो भी गेंदबाज विकेट निकालेगा उसको 100 रुपए का नकद पुरस्कार इनाम दिया जाएगा इस खेल में. कैच लेने वालों को 200 रुपए का इनाम मिलेगा. रामभाऊ उधुरी यांच्याकडनं मंडळाची तब्बल 2,000 रुपए. तो चलिए पसीना बहुत आ रहा है, शाम का समय इस समय पर है. ओ मिस टाइम है ये, हवा में ये गेंद लॉन्ग ऑफ खिलाड़ी पीछे रखा. 1 रन मिलेगा, कॉल उससे बेहतरीन है और तब तक टीम का स्कोर 32 पर पहुंचा इस खेल में. अभी तक एक सिक्सर है इस खेल में शामिल है, वो भी भूषण के बल्ले से. बाकी सब 2-2 रन है, मतलब कुछ खराब फील्डिंग है इस समय पर. और मिस टाइम, हवा में 200 रुपए का इनाम कैच लेने वाले को और ये आउट. पहला विकेट निकला 32 पर. ₹200 का पुरस्कार जिन्होंने पहला कैच आपका प्रतियोगिता में आज के इस दिन पर शाम के समय फाइनल के इस मुकाबले में, और विजय को मिलेंगे 100 रुपए का इनाम. जो पार्थ आडेलकर ने रखे ना वो इनाम उनको विजय को जो कि प्राप्त हो जाएगा. मतलब टोटल 300 रुपए इस वक्त एक कैश क्लब को. वही कारनामा, जब तक इनिंग समाप्त नहीं ना हुई तो वही रहेगा. पैसे बढ़ सकते लेकिन कम होने के आसार बहुत कम नजर आ रहे मुझे. अब नया गेंदबाज बल्लेबाज जा चुका है सचिन जादव इस वक्त. पहले मैच में सेमीफाइनल के क्वालिफाई 2 के मुकाबले में तोड़फोड़ बैटिंग किस खिलाड़ी ने, लेकिन फाइनल के मुकाबले में क्या विजय इस विजय रथ को रोक पाएगा. वापस खेल, रिवर्स के अटेम्प्ट, बल्ले पर लगी, निचले हिस्से पर स्लिप में जाकर गिरा. 1 रन वहां पर निकलेगा और टीम का स्कोर 33 पर. सचिन यादव की जो भी गेंदबाज विकेट लेगा उस गेंदबाज को 200 रुपए का इनाम मिलेगा. सम्मानीय लक्ष्मण दूरिस की तरफ से और महेश भिषे की तरफ से सचिन का विकेट लेने को 500 रुपए का रकम पास कर इनाम मिलेगा. पैसे वसूल है ये. ओ मिस टाइम है ये और 200 रुपए. संदीप जिनका नाम है, कप्तान है, कप्तान को 200 मिलेंगे, विजय को मिलेंगे 100. 2 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर 33. खास गोवा से उपस्थित हमारे करीबी दोस्त हर्षद बर्तू, आपका स्वागत है. इतनी दूर से सिर्फ मैच देखने के लिए. YouTube पर अगर बात बताई जाए तो मोबाइल में पूरा डेटा है उनका, रात भर नहीं सर सकता, लेकिन उन्होंने खुद यहां पर आकर मैच देखना. लाइव जो मजा है ना वो मजा कुछ अलग रहेगा. आज शिवरात्रि, अन्यथा और प्रोग्राम रहते उनके. और इस बार देखिए बिल्कुल अच्छी बैटिंग, कमाल की ये बॉल, डॉट गेंद निकले अच्छा. और जो कि इस वक्त इस खिलाड़ी का गेंदबाजी में विजय का और टीम का स्कोर 3 और 4 ओवर के बाद टीम का स्कोर पहुंचा 33 पर. मतलब सिर्फ
3 रन का यह ओवर निकला और 2 विकेट निकले। क्या कमाल का। प्राइस अभी भी वही रहेगा, कैच के लिए 200 रुपए, विकेट के लिए 100 रुपए। सुंदर कुमार ने इशारा कर दिया वहां से। सचिन का विकेट जो भी गेंदबाज लेगा ना उसके लिए 200 रुपए का इनाम मिलेगा। मतलब सचिन आपका विकेट की अहमियत लगभग 900 रुपए है और उसके बाद वो 300 में लेंगे ना वो अलग है। मतलब आपकी एक विकेट सामने वालों के लिए 1200 रुपए है। लक्ष्मण ढूरी 200 रुपए का इनाम मिलेगा। थैंक यू डीजे। तो चलिए वापस इस में पावर प्ले बैटिंग चाहे सचिन आपके विकेट की अहमियत कितनी है। 1300 रुपए लक्ष्मण सर जी ने कह दिया। 200 रुपए का इनाम है। कुंभार सर 200 रुपए और महेश भी से 500 रुपए। गोसावी सर 200 रुपए। सचिन यादव 5 छटकर 1000 रुपए। टोटल 5 छक्के 500 रुपए का इनाम मिलेगा आपको मली यादव की तरफ से। ओ यॉर्कर ब्रह्मास्त्र छोड़ा है, डॉट गेंद निकली है। क्या कमाल की बॉलिंग इस समय पर। टीम का स्कोर जाके पहुंचा 33। सचिन का विकेट अगर लेंगे तो जयेंद्र धुरी की तरफ से 200 रुपए का इनाम मिलेगा। 250, 250, 50 बढ़ गए वहां पर। सचिन की कीमत बहुत ज्यादा लग रही है मुझे। ओ हो लाया 6 रन के लिए। आडेलकर सरांकडनं तब्बल प्रत्येक षटकाठी 100 रुपये येतात। 100 रुपयाचा मानकरी होतोय आमचा जवळचा खास मित्र सचिन। सचिन 5 छक्के अगर इनिंग में लगाएंगे तो 500 रुपए का इनाम मलिक यादव की तरफ से मिलेगा। संगमाला योगेश केरकर ने इशारा कर दिया। इस ओवर में अगर विकेट निकालते ना इस खिलाड़ी की सचिन की तो आपको 500 रुपए का इनाम मिलेगा। कीमत सचिन की बहुत ज्यादा है और गोसावी भाव की तरफ से 200 रुपए का इनाम मिलेगा। ऐसा वसूल। ओ ऑफ स्टंप के बाहर है गेंद, डॉट निकली है। एक छक्का, एक तेरी, दूसरी मेरी। टीम का स्कोर 39 पर। ओवर नंबर चलता हुआ 5वां। सचिन यादव स्ट्राइक पर है। अभी भी इस खिलाड़ी की विकेट की कीमत कितनी है? सबसे ज्यादा कीमत इस खिलाड़ी की विकेट की है इस खेल में। ओ हो स्वागत है 6 रन। मलिक यादव का इशारा आ चुका है। 5 छक्के अगर इनिंग में सचिन लगाता है तो 500 रुपए का नकद पुरस्कार इनाम मिलेगा। नाम है सचिन यादव। मलिक ने आपको इशारा कर दिया। मलिक यादव की तरफ से यह प्राइज रखा है। ओह बीट क्या डॉट गेंद निकली। एक तेरी फिर से मेरी, मतलब एक छक्का एक डॉट, एक छक्का एक डॉट। 45 पर पहुंचा टीम का स्कोर। विकेट के लिए 200 रुपए का इनाम है आपको कैच लेने वाले को। बल गेंदबाज को 100 रुपए का इनाम है और सचिन की कीमत की विकेट की कीमत लगभग 1500 के आसपास है। ओ हो उड़ाया 6 रन के लिए। 2 छक्के शामिल अभी तक, 2 बचे लगाने, 3 तो लग गए हैं। फिफ्टी 51 पर पहुंचा टीम का स्कोर। और सामान्य प्रशांत आडेलकर की तरफ से 3 छक्कों के लिए 300 रुपए का इनाम मिलेगा। सर जी आपके पैसे भी सचिन के खाते में जाएंगे। सचिन आपके ऊपर आउट के लिए बहुत ज्यादा पैसे, छक्के के लिए सिर्फ 100 रुपए। सचिन के विकेट के लिए सूरज नाइक की तरफ से 500 रुपए का इनाम। सबके नाम लिख दो। सचिन इस ओवर में मुश्किल खड़ा करेगा।
विकेट की कीमत लगभग 2000 है और पांडु ये कारनामा कर सकता है। ऐसे 3 बार पांडु ने कर दिया है। पांडु ने 3 बार कर दिया कारनामा। पांडु आज भरपूर बिल्कुल प्लास्टिक की थैली लेके घर से आए, ये उठाएगा पांडु इस स्किल को। चलिए मिस्टा में हवा में गेंद निकले, हाँ ये गेंद घूमेगी, ये सबको पता है, लेकिन सचिन के हाथ में मोर्चा रहेगा। 3 छक्के सचिन के बल से निकल चुके हैं। सम्मान्य प्रशांत आड़ेकर सर जी की तरफ से 300 रुपए का इनाम मिलेगा, वो अलग है, लेकिन मलिक यादव के हिसाब से अगर 2 छक्के लगाए तो 500 रुपए का नकद पुरस्कार इनाम मिलेगा सचिन यादव को। विकेट के लिए 200 रुपए का इनाम आ चुका है गेंदबाज को। पांडु के लिए, पांडु आपके लिए ऑफर बढ़ चुके हैं। पांडु आप एक अगर विकेट लेंगे सचिन का तो आपको लगभग 2500 मिल सकते हैं। योगेश केरकर अगर इस गेंद पर विकेट निकालते तो योगेश केरकर से 500 रुपए का इनाम मिलेगा। पैसा वसूल खेल है इस समय पर। पांडु सामने से तैयार है, 52 पर पहुंचा। टीम का स्कोर नहीं, डॉट गेंद नहीं है, डॉट गेंद नहीं है। पांडु लगातार 2 बार ये कारनामा कर चुका है। आखिरी के ओवर में 400, 500, 600 रुपए जमा चुका है। ये अंतिम घड़ी में शायद कम से कम 1000, 2000 का मामला है। ये पांडु एक विकेट आपके लिए 1000, 2000 का वो सवाल पैदा करेगी। पांडु प्रेशर में है। टीम का स्कोर 52 पर पहुंचा। आखिरी 4 गेंदे इस खेल में बचे हैं। पांडु पे ऊपर दबाव रहेगा। पांडु के पास काबिलियत है, ये विकेट ले सकता है। नहीं, यहां पर लेग स्लिप पर गेंद गई है। शॉर्ट स्कोर लेग हम्पर के बगल में 1 रन निकलेगा। कॉल अच्छा है, शायद 2 रन वहां पर बनने चाहिए, लेकिन 1 ही रन बनेगा और 1 रन के साथ टीम का स्कोर 53 पर पहुंचा। ओमी पहुंचा स्ट्राइक पर। रुपए का इनाम सम्मान्य गोसावी सर की तरफ से, जो चापेल से बिलोंग कर रहे हैं, यहां तक दूर से पहुंचे। 19 किलोमीटर की दूरी आज तय करके इस माहौल को बिल्कुल खचाखच भर दिया है। ओ इस बार हवा में खेला है, लॉन्ग ऑफ सी मारेगा से करीब नहीं, वहां पर सचिन को एक ही नहीं चाहिए। सचिन अभी तक 2 गेंदें बची है, 2 छक्के, 500 रुपए का पुरस्कार मिलेगा आपको मलिक यादव की तरफ से। और अन्य जो पुरस्कार है ना, जो लगाया प्रशांत साहड़ेकर सर जी ने, वो 200 रुपए का मिलेगा। विकेट का लगभग 2000 से ऊपर। पांडु काम आपको करना पड़ेगा। पांडु तेरा कमाल तुझे खुद पता है, आज तुझे बहुत कुछ कमाल करना पड़ेगा। विकेट लेकर घर जाना पड़ेगा। पैसा वसूल है पांडु आपके लिए मुकाबला ये। ओ नहीं, हाइट 2000 का मान करेंगे पांडु। थैंक यू डीजे, थैंक यू महेश बीसे 500 रुपए, योगेश केरकर 500 रुपए, सूरज नाईक 500 रुपए, जयेंद्र धुरी 250, योगेश केरकर 500, गोसावी भाऊ 400 रुपए, लक्ष्मण धुरी 200 रुपए, लक्ष्मण धुरी 200 रुपए, जयेंद्र धुरी 250। सचिन एक बार ऊपर बल्ला कीजिए, शाम में उनके पांडु के साथ जाइए, मौका आपको बराबरी का मिलेगा। सब पैसा वसूल है। ये इस बार शायद वाइट बॉल, 1 रन मिलेगा। वापस खेल चलेगा। इस बार सीधा ड्राइव किया, हवा में रखा गेंद को। ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर पहला रन बहुत है, दिखला कॉल अच्छा, विकेट के बीच की दौड़ अच्छी, और ये हड़बड़ाहट में नहीं, वहां पर ये रन आउट, और ये रनआउट के भी पांडु को 100 मिलेंगे, मतलब 100 और पांडु के खाते में। टीम का स्कोर जो कि पहुंचा इस समय पर 57, 58, 58 टू विन इस मैच में। पांडु के अगर ओवर में बात बता ही रहे ना, तो पांडु ने अपने ओवर्स में सिप विकेट लेने, थैंक यू, 6 रन देकर 1 विकेट,
क्या अब पैसे हम गिनेंगे, बाद में क्या होगा, पैसों का मामला है। अब देखिए कौन कौन से पैसे देने पड़ेंगे। 500 रुपए, जो कि कौन है म्हणणं? सूरज नाईक 500 रुपए, योगेश केरकर 500 रुपए, जयेंद्र धुरी 250, लक्ष्मण धुरी 200, महेश भिशे 500 आणि सन्मान्य गोसावी सर यांच्याकडे 200 रुपये, सुंदर कुंभार 200 रुपये, सुंदर कुंभार 200 रुपये घे. रुपेश काळे साहेब तुमचा आभार व्यक्त करतो आमच्या मंडळातर्फे. काही कारणास्तव तुम्हाला जायचं लागतं आम्हाला कळतंय, त्याबद्दल सर्व आमचे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप बरोबर एकदा जोरदार पुन्हा आम्ही रुपेश सरांसाठी टाळ्या वाजवा, कारण थोडासा त्यांनाही उशीर होतोय कार्यामध्ये. सर थँक्यू, आपण आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. 58 टू विन है इस मैच में. ये मानगाव बाजार एक नंबर मानगाव बाजार डीजे डीजे थँक्यू. काय पांडू मल्ली जानू के तरफ से आपको 500 रुपए का इनाम मिलेगा. पांडू आखिरी ओवर के लिए 500 रुपए का इनाम मिलेगा. एक बेस्ट बॉलिंग का जो आपने विश्वास जताया. थैंक यू. केंद्रावरून 58 धावांचा करूचा असा पाठलाग आणि 58 धावांचा पाठलाग करताना पार्सकोटच्या संघाची सलामीची जोडी मैदानात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. पहिलो चेंडू इनसाइड आउटचा फटको, कव्हरच्या डोक्यावरसून चेंडूचा झालेलो प्रवास आणि पहिल्याच चेंडूवर चेंडू गेलो असा सीमारेषा पार, चौकार. आणि गोसावी भाऊंनी चालू केला असा बंडल मोजूक 100 रुपयांचा सुरुवात.
प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असा संघाचे संघ मालक सन्माननीय योगेश केरकर. षटकार आणि चौकारासाठी सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक. प्रत्येक चौकारासाठी आणि षटकारासाठी पार्थ आडेलकर यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक आणि प्रशांत आडेलकर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. रुपेश धारगडकर आणि जयू धुरे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक. यावेळी मात्र दर्जेदार चेंडू होतो. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केल्या मौशीत खेळलेला हो फटका होतो. एकेरी धावतो पूर्ण. दुसऱ्या धावेचा झालेला प्रयत्न आणि बघता बघता मात्र 2 धावा झाले पूर्ण. या 2 धावेनिशी सांघिक धावसंख्या वधारली. धावफलकार 7 धावफलकार जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचली असा एम एस धोनीच्या जर्सी क्रमांकावर 7 धावा. आठवड्याचे वार 7, इंद्रधनु मध्ये रंग 7, लग्नाचे फेरे 7 आणि या स्पर्धेचा सुद्धा पर्व असा 7. यावेळी मात्र इनसाइड आउटचा देखणो फटको. 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडूची लागलेली शर्यत. ऋषी तांबणेकर स्क्रीनवर इलो. चेंडूची परती करता तोपर्यंत मात्र एकेरी धावसंख्येची पावला दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसली. फेकी थोडीशी चुकीची होती मात्र बॅकअप ठीकठाक निघालो. दुहेरी धावेन सांघिक धावसंख्या 2 ने वधारली गेली. 9 धावा धावफलकार. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक वन खात्यातनं गोसावी भाऊ यांच्याकडून. तर पार्थ आडेलकर कडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. योगेश केरकर यांच्याकडनं षटकार आणि चौकारासाठी 500 रुपये. प्रशांत आडेलकर यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक. मोठ्या फटक्यासाठी झाला असा प्रयत्न. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. पहिला लागलेला कलाम. पहिलो खेळाडू तंबूच्या आसऱ्याक डकआउटच्या दिशेन. मानगाव बाजार प्रेमी सुनील सुनील बागू यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. नव्याने इलेलो फलंदाज रोहित मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. प्रत्येक षटकारासाठी जवळपास 1000 रुपयाचा पारितोषिक झाला असा. मात्र दुसऱ्या बाजून सचिनची भेदक गोलंदाजी. हलक्या हाताने चेंडू स्टीअर केल्यान 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर इलो चेंडू कॅरी केल्यान तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने एका षटकाचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या 58 धावांचा पाठलाग करताना पार्थ स्कॉचर संघ एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकार. दुसऱ्या षटकात होतो प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहित. पहिलो चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. पंचांकडे अपील केला गेला. बाईच्या स्वरूपात निघालेली 1 धाव आणि या एकेरी धावेन सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली. एक्याचो डबल गेम 11 धावा धावफलकार. 58 धावांचा करूचा असा पाठलाग आणि या 58 धावांचा पाठलाग करताना निश्चितपणे पार्थ स्कॉचर संघान पहिलं विकेट खूप लवकर गमावल्यान. मात्र दुसऱ्या बाजून सावध सुरुवात लाराची आणि लाराबद्दल खूप ऐकला असा. अगदी फायनलच्या सामन्यात लाराचा खेळ बघण्यासारखं असतो असं सुद्धा ऐका गेला असा. तोच लारा
यज्ञ नेवगी यांच्याकडनं मंडळासाठी 500 रुपयाचं देणगी स्वरूपात प्राप्त होत आहेत. त्यांचेही माणगाव बाजार जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. षटकारी पुढचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करता यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची झाली गणना, पोलांड्या चेंडूची झाली असा सांगता भूषणची सुरेख गोलंदाजी बघूक मिळाली. 2 चेंडूचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 11. चौकार आणि षटकारांसाठी बक्षिसांची आतषबाजी जवळपास मैदानामध्ये. यावेळी मात्र बरकटलेलो चेंडू टप्प पडल्यानंतर लेग स्टंपच्या बरोबर बाहेर गेलो. पंचांचे 2 हात झाले समांतर. चेंडू बघूक मिळालं अवांतर. मालवणीत ज्या चेंडूक म्हटला जाता बघता भजी मागता वडे, समुद्राक मासो तडीक मॉल अशा पद्धतीचा होतो चेंडू. अतिरिक्त 1 धाव. सांघिक धाव संख्या एका डझनार जाऊन पोहोचली. 12 धावा धाव फलकार. मोठ्या फटक्यासाठी झाला असा प्रयत्न आणि यावेळी मात्र दर्जेदार फटको लाराच्या बॅटमधनं यत्र पत्र सर्वत्र. नमः पार्वती पते हर हर महादेव. षटकार. सूर्या घाडी यांच्याकडनं भूषणच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. मात्र लारान जवळपास 1000 रुपये कमावले एका षटकारात. यावेळी मात्र हलक्या हातान चेंडू स्टीअर केल्यान, एकेरी धाव घेतल्यान 1 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 19 धावा. पार्थ आडेलकर यांच्याकडनं 200 रुपये, योगेश केरकर यांच्याकडनं 500 रुपये, सुशांत आडेलकर यांच्याकडनं 100 रुपये, सुनील बागवे यांच्याकडनं 100 रुपये आणि गोसावी भावे यांच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक. हलक्यात चेंडू स्टीअर करण्याचा झालेला प्रयत्न, गरज नव्हती तो फटको खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं अंगलटी इलो की काय. फलंदाज रोहितच्या हलक्यात चेंडू स्टीअर केल्यान फ्लाइंग स्लिप मध्ये झालेला झेल आणि रोहितच्या नावाचा लागलेला कलाम. रोहितची वर्णी लागली डकआउटच्या दिशेने आणि सूर्या घाडी यांनी लावलेले 100 रुपयाचं पारितोषिक. एक नंबर माणगाव बाजार प्रीमियर लीग एक नंबर एकशेनीता तेरी केलवाई हनुमंताचे आशीर्वाद एकशेनीता तेरी केलवाई हनुमंताचे आशीर्वाद. गौरेश कार्यकर यांच्या हातात जाऊन चेंडू विसावलं गेलो. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघला होता खैच्याच खेळाडूच्या हातात चेंडू रवा नाही होते, मात्र गौरेश कार्यकरच्या हातात जाऊन चेंडू रवलो. कारण यंदाच गौरेशचे हातात बेडी अडकले असत. 8च दिवसापूर्वी गौरेशच्या दुसऱ्या इनिंगला सुद्धा सुरुवात झाली असा आणि त्याच्याचमुळे गौरेशच्या हातात अगदी चेंडू जाऊन विसावलो. आता तुम्ही खेका असलात ह्या माका माहित नाही, कारण मालवणीत असं म्हटलं जाता ज्याच्या मनात बाप त्याका पोरा होता दापोआप. सांघिक धावसंख्या जाऊन स्थिरावली. 19 धावा धाव फलकार. 5 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू असतो बाकी. अंतरिम चेंडू बॅटची घेतलेल्यांकडा. न्यू बॅटर मैदानामध्ये संदीप संघाचा संघ नायक. 2 षटकांचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या जाऊन स्थिरावली गेली धाव फलकार. 19 धावा रवले असं चेंडू 24 आणि 24 चेंडू मध्ये आवश्यकता असलेली 39 धावांची. 24 चेंडू 39 धावांची आवश्यकता. डीजे ची संधी मैदानामध्ये निर्माण झाली होती.
दोनही फलंदाज मात्र दुहेरी धाव पूर्ण करतात. दोन या धावसंख्येत सांघिक धावसंख्या 21. लाराच्या पुढच्या 3 षटकारांसाठी 600 रुपयाचं पारितोषिक संदेश गाडी यांच्याकडनं. संदीप नार्वेकर याच्या षटकारीसाठी प्रत्येक षटकारासाठी प्रथमेश खुसरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पार्थ आडेलकरच्या पार्थ आडेलकरकडनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक असा. मात्र यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू जसा लग्नाचं आमंत्रण दिला जाता, सवासनीच्या घोटीत नारळ दिलो जाता, उघडलेल्या तिरपळात दानो तयार होता, सुक्या नारळाचा गुडगुडा तयार होता, तसा ह्या दिलेला आमंत्रण आणि या आमंत्रण लारान हसत हसत स्वीकारल्यान लाराच्या नावाचा लागला कलाम. लाराची वर्णी लागली डकआउटच्या दिशेन, राहुनेच्या दिशेन. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 21 धावा धावफलकार. पार्स कोचर संघाच्या प्रत्येक षटकारासाठी 800 रुपयाचा जवळपास पारितोषिक जमा असा. पार्थ आडेलकर यांच्याकडनं 200 रुपये, योगेश केरकर यांच्याकडनं 500 रुपये, सुशांत आडेलकर यांच्याकडनं 100, सुनील बागवे यांच्याकडनं 100, प्रशांत आडेलकर यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक. बक्षिसांची खैरात असणारी ही स्पर्धा आपण बघतो. फलंदाजांसाठी पारितोषिक, गोलंदाजांसाठी सुद्धा पारितोषिक. लारासाठी मोठा पारितोषिक होता, मात्र लारा मैदानाच्या बाहेर परतलो. सचिन माने यांच्याकडनं विकेट काढलो तर 100 रुपयाचा पारितोषिक. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न असा. चेंडू हवेत, टप्पो पडल्यानंतर चेंडून बदललेलो काटो. पहिली धाव तो पूर्ण, दुसऱ्या धावेचा झालो असा प्रयत्न आणि यावेळी परत एकदा पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या फलंदाज पोचलो गेलो. सांघिक धाव संख्या 2 ने वधारली गेली. 22 धावा धावफलकार. संदीप बसतोला स्ट्राईकवर आणि संदीपच्या प्रत्येक षटकारासाठी संदीपचा जीवलग मित्र प्रथमेश खोचरे यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. जवळपास 1000 रुपये आधीच जाचत आणि प्रथमेशचे 500 ऍड करा, 1500 जातले. आणि गोसावी भाऊंकडनं चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केल्या. सुरेख क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण भोग मिळाला संदीपच्या माध्यमातून. धावसंख्या तर बनली असा आणि निश्चितपणे शेवटच्या षटकापर्यंत ह्यो सामनो घेऊन जायचो आणि त्यानंतर प्रहार करायचो संदीपचो इरादो. मात्र संदीप आक्रमक फलंदाज असा, बराच वेळ ह्यो शांत बसायचो नाही. सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली. 23 धावा धावफलकार. 4 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. षटकातील पुढचो चेंडू, मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करता यष्टरक्षक. निर्धाव चेंडूची झाली असा गणना. मोठे फटके खेळायचे लागतले. सांघिक धावसंख्या जाऊन स्थिरावली असा 23 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ असा प्रगतीपथावर. यावेळी मात्र दिशाहीन गोलंदाजी बघूक मिळाली. पंचांचे 2 हात झाले समांतर. चेंडू बघूक मिळालं अवांतर. बायच्या स्वरूपात अजून 1 धाव, एकूण 2 धावा आणि या 2 धावेत मात्र सांघिक धावसंख्या 2 ने वधारली गेली असा 25 धावा धावफलकार. 58 धावांचा करूचा असा पाठलाग. तिसऱ्या षटकातील अंतरिम चेंडू. अनिल पलांडे नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. एका बाजून संघाचा सरसेनापती संदीप आणि स्ट्रायकिंग एंडला असलेलो फलंदाज योगेश कोर. अंतरिम चेंडू, हलक्या हाताने चेंडू स्टिअर केल्यान एकेरी धाव घेतल्यान 1 या धावसंख्येत मात्र षटकाची उतरली सांगता. 3 षटकांचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या 26, उरले असं चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता असलेली 32 धावांची. रिक्वायर्ड 32 रन इन 18 डिलिव्हरीज. 3 षटकांची झाली असं सांगता. उरलेले असं 18 चेंडू, आवश्यकता असा 32 धावांची आणि डीजे साठी पारितोषिक येईल असा. डीजेन जर चांगला गाणं लावला तर 100 रुपयाचा पारितोषिक असा.
भूषण गोलंदाजी मार्कवर भूषण सुनील बागवे यांच्याकडनं षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. यावेळी मात्र दर्जेदार फटको आपणाक बघूक मिळालो. चेंडूचा प्रवास आणि यावेळी मात्र गोसावी भाविन यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज योगेश साठी दर्जेदार फटको 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी सांघिक धावसंख्या वधारली गेली. 30 धावा धाव फलकार. गोसावी भाऊ अतिशय दर्जेदार बक्षीस लागली असत. योगेश केरकर यांच्याकडनं 500 असत, गोसावी भाऊंकडनं 200, 700 झाले. आमचे दोनही नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सुद्धा हैसर असत, धुरी साहेब सुद्धा हैसर असत. मात्र गोसावी भाऊ वन खात्यात खैचा झाड असा तर आमकाय सांगा, नाहीतर एक एक रोपटा आमका दिला तरी हरकत नाही. षटकातील पुढचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी झाला असा प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सरते. शेवटी मात्र सुटलेलो ह्यो झेल. काय घडला मैदानामध्ये? झेल तर होतो, थोडस कठीण होतो. धावत जाऊन झेल पकडण्यासाठी संधी निर्माण झाली मैदानामध्ये. काळजाचो ठोको चुकता की काय, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी झालेली दुहेरी धाव पूर्ण. 2 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 32. 2 चेंडूचा खेळ झाला असं समाप्त. भूषणच्या पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. योगेशी धुवाधार फलंदाजी मैदानामध्ये. 32 अशी धावसंख्या धावफलकार. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करता यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू, पोलंड्या चेंडूची झाली असं सांगता. चौकारासाठी पारितोषिक लागतं, षटकारासाठी पारितोषिका लागतात. मोठ्या फटक्यासाठी परत एकदा प्रयत्न. चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास. पहिल्या प्रयत्नानंतर काटो बदलता चेंडू आणि परत एकदा दुहेरी धाव. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असतो काय मैदानामध्ये आणि बघता बघता 3री धाव झाली पूर्ण. नको नको जाऊया आणि वाईन चटून खाऊया या मालवणी मणीची झाली आठवण आणि 3 धावेनिशी धावसंख्या बदलली गेली. 35 धावा धाव फलकार. रवले असं चेंडू 14 आणि आवश्यकता असलेली 14 चेंडूत 23 धावांची. रिक्वायर्ड 23 रन्स इन 14 डिलिव्हरीज. 14 चेंडू 23 धावांची आवश्यकता. गोसावी भाऊ यांच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी पारितोषिक वाढला असा 300 रुपयाचा पारितोषिक. या स्पर्धेसाठी सन्माननीय रमाकांत तांबणेकर यांच्याकडनं 5000 रुपये देणगी स्वरूपात मिळत आहेत. सन्माननीय रमाकांत तांबणेकर यांचे माणगाव बाजार प्रीमियम लीग आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे सन्माननीय सुकी गुरुजी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या प्रमुख मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हा. 4 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली असा 35 धावा धाव फलकार. सचिन माने यांच्याकडनं षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. टप्पो पडल्यानंतर उसळी घेणार होतो चेंडू. पंचांचे 2 हात झाले असत समांतर. चेंडू बहुक मिळालं अवांतर. संदीपच्या बऱ्याच वर जाणार होतो चेंडू. अतिरिक्त स्वरूपात मिळालेली 1 धाव. 1 धावीन सांघिक धावसंख्या 36. षटकारासाठी 900 रुपये असत आणि संदीपने जर षटकार टोलवलो तर बक्षीस 1,500 होताला. हलक्यात चेंडू स्टिअर केल्यान दर्जेदार फटको. कव्हर रिजन मध्ये चेंडूचा प्रवास. पहिली धाव तो पूर्ण. दुसऱ्या धावेचा झाला असा प्रयत्न. रनआउटची संधी मैदानामध्ये. चुकीच्या एंडला झालेलो थ्रो आणि यावेळी मात्र एकेरी धावसंख्येचा रूपांतर अगदी सहजरित्या संदीप ते दुहेरी धावसंख्येत केल्यान 2 या धावसंख्येत सांघिक धावसंख्या 38 धावा धाव फलकार. 5 चेंडूंचा खेळ चालू असा समाप्त. 13 चेंडूंचा खेळ असतो बाकी आणि आवश्यकता असलेली 20 धावांची. रिक्वायर्ड 20 रन इन 13 डिलिव्हरीज. 13 चेंडू 20 धावा. आणि यावेळी काय घडला मैदानामध्ये? क्लीन बोल्ड संदीप. ऐन मोक्याच्या क्षणी मात्र संदीप झालो असा क्लीन बोल्ड मैदानात.
Muy calentón. Muy calentón. थँक्यू विजय. बॅटर चॉईस पॉवर प्ले. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. शेवटचा चेंडू होतो. संदीपाक थोडासा जपान खेळायचा होता, मात्र ऐन मोकाच्या क्षणी ब्रह्मास्त्राचा केलेलो वापर, मुखरी लाईन पद्धतीने टाकलेलो चेंडू, क्लीन बोलच्या स्वरूपात संदीप मात्र मैदानाच्या बाहेर. मोठो मासो जाळ्याक लागलो. न्यू बॅटर मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपण बघूक मिळालो. सागर साळगावकर. उरले असं चेंडू 12. आवश्यकता असा 20 धावांची. पार्थ आडेलकर यांच्याकडनं 200 रुपये, योगेश केरकर यांच्याकडनं 500 रुपये, प्रशांत आडेलकर यांच्याकडनं 100 रुपये, सुनील बागवे यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी, आणि गोसावी भाऊ यांच्याकडनं चौकारासाठी 300 रुपयाचा पारितोषिक. अक्षी बक्षिसांची खैरात असणारी ही स्पर्धा आपण बघतो. माणगाव बाजार प्रीमियम लीग 2026 रणसंग्राम मेगा फायनल. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अनिल पालांडे. स्ट्रायकिंग एंडला असलेलो फलंदाज योगेश. ज्या योगेशच्या बॅट मधनं एका चौकाराची बहारदार खेळी आतापर्यंत आपण बघितली, तो योगेश असतो स्ट्रायकिंग एंडला. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडंसं केलो जातो बदल, कारण योगेश निश्चितपणे ज्या योगेशला स्लो पॉइझन म्हटलं जाता, खेळता खेळता समोरच्या संघावर कसो हावी होता या समोरच्या संघाक सुद्धा समजणार नाही. तोच योगेश स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. पहिलो चेंडू योगेशच्या बॅटमध्ये उडवला असा डीप मिड विकेट रिजनला. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू गेलो. 1 बाउन्स ओव्हर द रोप. ब्रँडेड चौकार. शिव ही सत्य है, सत्य है शिव है. 4 धावा आणि गोसावी भाऊ यांच्याकडनं 300 रुपयाचा पारितोषिक. अकरा चेंडू 16 धावांची आवश्यकता. योगेश केरकर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक या चौकारासाठी. हलक्या हाताने चेंडू स्पिअर करण्यासाठी झालेलो प्रयत्न उडालेलो, कारण जो कृष्णाच्या हातात जाऊन रवलेलो चेंडू योगेशच्या नावाचा लागलेला कलाम, आणि योगेशची वर्णी लागली डकआउटच्या दिशेने. रवल्याचा चेंडू 10 आणि आवश्यकता असा 16 धावांची. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता. It's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, feel it. You gotta go, believe it. Get up, money keep get up. Mira, sangre, cause this is Africa. Mira, waka, waka. Mira, sangre, it's time for Africa. Mira, waka, waka. Mira, sangre, it's time for Africa. थँक्यू विजय. न्यू बॅटर मैदानामध्ये पांडू एडगे. ज्या पांडून गोलंदाजी करताना तब्बल 2000 रुपये एका विकेटसाठी कमावल्यान, तोच पांडू मैदानामध्ये. काय करतो ह्यो पांडू मैदानामध्ये? निश्चितपणे येणारो काय येणारो वेळ ठरवतली. आता मात्र गोसावी भाऊ यांच्याकडनं पांडूसाठी पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी 300 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी जवळपास 900 रुपये जमा असत. एक षटकार 900 रुपयाचा असा, एक चौकार 300 रुपयाची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल. हलक्या हाताने चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होणार नाही. पोलंडा चेंडूची झाली सांगता. 9 चेंडूचा खेळ असतो बाकी आणि आवश्यकता असतली 16 धावांची. 9 चेंडू 16 धावा. यावेळी मात्र पांडूच्या बॅट मधनं मोठो फटको आणि जवळपास ह्यो चेंडूचा प्रवास झालो असा लांब लचक. पंचांचे 2 हात झाले समांतर.
ज्याचे पूर्वज राजी त्याचे कातळार काजी, आणि पांडूचे पूर्वज पूर्णपणे राजी असत. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पांडूचे पूर्वज राजी असत. पांडू गोलंदाजी करताना 2000 आणि फलंदाजी करताना 1000, 3000 जवळपास कवळलेले असत. रवल्याचं चेंडू 8 आणि आवश्यकता असा 10 धावांची. परत मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू ऐन मोक्याच्या क्षणी पांडूचा लागलेला कलाम. रवल्याचं चेंडू 7 आणि आवश्यकता असलेली 7 चेंडू मध्ये 10 धावांची. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता. सुकी गुरुजी यांच्या माध्यमातून मंडळासाठी 200 रुपये देणगी स्वरूपात प्राप्त होत आहेत. त्यांचे हे माणगाव बाजार प्रीमियम लीग आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. रवल्याचा चेंडू 6, आवश्यकता असता 10 धावांची. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला असलेलो फलंदाज सागर साळगावकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संदेश कदम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णा. ज्या कृष्णान पहिल्या दिवसामध्ये भल्या भल्या फलंदाजांका आपल्या फिरकीच्या जोरावर नाचवल्यान तोच कृष्णा, फिरकीचो जादूगार, बोटांची जादू या मैदानामध्ये कृष्णा करतलो की दुसऱ्या बाजून मात्र मैदानामध्ये सागर. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता. सामनो कंपल्सरी चेस याची नोंद घ्या. पहिलो चेंडू पुढे सरसवत खेळण्याचा झालेला प्रयत्न, पंचांकडे झालेला अपील आणि यावेळी मात्र फलंदाज बाद. आणि कृष्णा धुरीन जर ह्यो सामनो जिंकून दिल्यानंतर आरसीएम मित्रमंडळाकडनं 500 रुपयाचा पारितोषिक, आरसीएमएम मित्रमंडळाकडनं 500 रुपयाचा पारितोषिक कृष्णा धुरी यांच्यासाठी.
आणि दोनही बॅट्समॅन यांनी जर मॅच जिंकवून दिली तर निखिल बोगार यांच्याकडनं दोनही बॅट्समॅन साठी 500 रुपयाचा पारितोषिक. 5 चेंडू 10 धावा. 7 डाऊन. गोसावी भाऊ यांच्याकडनं चौकारासाठी 300 रुपयाचा पारितोषिक आणि षटकारासाठी 900 रुपये ऑलरेडी जमा असत. रवल्याचा चेंडू 5, आवश्यकता असा 10 धावांची. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. अमित दुरी यांच्याकडनं कृष्णा यांनी जर मॅच जिंकवून दिली तर 500 रुपयाचा पारितोषिक. RCM मित्रमंडळाकडनं 500, अमित दुरी यांच्याकडनं 500, कृष्णासाठी 1000 रुपये जमा झाले. आडव्या बॅटने मोठं फटक्यासाठी झालो असा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क काय होणार नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करता यष्टिरक्षक. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटने फटको ऑन साइडच्या दिशेने. पहिली धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा झालो असा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे डिरेक्ट हिट करण्याची संधी. जबरदस्त थ्रो आपण बघूक मिळालो. मात्र जोपर्यंत थ्रो होता तोपर्यंत मात्र दुहेरी धावा झाले पूर्ण. रवल्याचं चेंडू 3 आणि आवश्यकता असा 8 धावांची. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. काय घडतला गोसावी भाऊ या सामन्यामध्ये. चौकारासाठी पारितोषिक 300चा 500 करूचा लागत. करूया काय. आणि चौकारासाठी गोसावी भाऊंनी निश्चितपणे झाड हलवलेला असा 500 रुपयाचा पारितोषिक आणि षटकारासाठी जवळपास 900 रुपयाचा पारितोषिक. मोठो फटको यावेळी मात्र जबरदस्त. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. आवश्यकता. मॅच संपक नाही असा मित्रांनो. अजूनही मॅच संपक नाही असा. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. सामनो कंपल्सरी चेस. पार्थ आडेलकर यांच्याकडनं 200, योगेश केरकर यांच्याकडनं 500, प्रशांत आडेलकर यांच्याकडनं 100, सुनील बागू यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक जवळपास जमा. षटकारासाठी 900 रुपये तर जमा झाले. जे बसले होते ते उठले, जे उठले होते ते झोपले आणि सगळेजण आता चौकाराच्या जवळ येऊन उभे राहिले. आणि गोसावी भाऊ यांच्याकडनं चौकारासाठी 500 रुपये. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अंपायर 2 मिनिट. जे रसिक प्रेक्षक चौकाराच्या जवळ इलेले असत त्यांनी थोडेसे मागे व्हा मित्रांनो. 2-2 पावला मागे व्हा. सगळेजण 2-2 पावला मागे व्हा चौकाराच्या. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. तुम्ही जोपर्यंत मागे जाऊच्यात नाही तोपर्यंत हे चेंडू टाकूचे नाही. सामनो कंपल्सरी चेस असा 2 चेंडू मध्ये 2 धावा बनवचे लागतले. सामनो कंपल्सरी चेस 2 चेंडू मध्ये 2 धावा बनवचे लागतले. आणि चौकारासाठी गोसावी भाऊ यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. पंचाचा इशारा होईल. व्हाईट बॉल. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पार्थ कोचर संघ मेगा फायनल जिंकतलो की दुसऱ्या बाजून काय घडतला मैदानामध्ये. अजूनही 1 रन काढूचो असा. 2 चेंडू 1 रन, 1 डॉट चेंडू 1 विकेट. सामन्याचं चित्र बदलाय शकता. सामन्याचं चित्र अजूनही बदलाय शकता. या चेंडूवर जर विकेट दिली, या चेंडूवर जर डॉट गेलो, यावेळी मात्र 1 धाव झाली पूर्ण. डीजे बजाव. पार्थ कोचर संघ माणगाव बाजार प्रीमियर लीग 2026 मेगा फायनल 24 तो संघ बजाव.